ज्ञानेश्वरी पठण अध्याय 18 ओव्या 31 ते 60 श्लोक 0। लोकी तरी आथी आयसे जे दोरुनी कळसू दिसे आणि भेटीची दिवसे देवतेची तिये तैसेची येथही आहे जे एकची येणे अध्याय ये आघवाची दृष्ट होये गीता गमोहा मी कळसू याची कारणे 18वा अध्याय यो म्हणे उवाईला बाद्रायणे गीता प्रसादा नोहे कळसा परवते काही प्रसादी काम नाही ते सांगत असे गीताही संपलेपणे व्यासु सहजे सूत्री बळी तेने निगमरत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली ते त्रिवर्गाचा अणवारू अडवू निघाला जो अपारू तो महाभारत प्रकारू भोवता केला माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडूनी चोखट गडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी निवृत्ती सूत्र सोडवण्या सर्व शास्त्रार्थ पुरवण्या आव साधिला मांडनिया मोक्षरेखेचा ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा प्रसादु जाहला उपरी 16वा अध्यायो तो ग्रीव घंटेचा आवो सप्तदशो तोची ठावो पडघानिये तयाही वरी अष्टदशो तो आपैसा मांडिला कळसू उपरी गीता दिकी व्यासू ध्वजे लागला म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आहे तयाचे पुरे दाविताये आपुल्या अंगी झालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी तेवी अष्टदशू विवरी साध्यांत गीता ऐसा व्यासे विंदानिये गीता प्रसादू सोडवणिये आणुणी राखिले प्राणी नाना परी एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती यया एकते श्रवणमिषे छाया सेविती ययाची एकते अवधानाचा पुरा विडा पाऊड भितरा घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आथी समर्थाची ये पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे आर्थे पठणे मोक्षुची लाभे ऐसा गीता वैष्णव प्रसादू 18वा अध्याय कळसू विशदू म्या म्हणितला हा भेदू जाणून या आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा का गंगा यमुना उदक
ओग बघे वेगळिक दावी होऊन एक पाणीपणे न मोडिता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परिसिनाने लेवे जैसे चंद्री नाही तैसे सिनानी चारी पदे श्लोक तो श्लोकावच्छेदे अध्याव अध्याय भेदे गमेकीर परिप्रमेयाची उदरी आनानुरूपन धरी नाना रत्नमाळी दोरी एकची जायसी मोतिये मिळोनी बहुवसे एक वळीचा पाडू आहे परिशोभे रूप होये एकची तेथ फुलान फुलान फळसरा लेख चढे द्रुती दुजी आंगुळी न पडे श्लोक अध्यायतेने पाडे जाणावे 700 श्लोक अध्यायात 18 लेख परिदेव बोलिले एक जे दुजे नाही आणि व्याहीन सांडोनी ते सोये ग्रंथ व्यक्ती केली आहे प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका तरी 17वा अध्याय पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देव व बोलिले ऐसे रामकृष्ण हरी।